महादेव महाराज की जय। कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज। कैलासीचा जो देव आहे महादेव तो भोळा चक्रवर्ती आहे, चक्रवर्ती सम्राट आहे, आणि पार्वतीचा पती असा योगीराज आहे। तयाची पायी माझे दंडवत घडो आणि चित्त जडो नामे। तेव्हा नामदेवराय म्हणतात की त्यांच्या पायावर माझं दंडवत आहे, त्यांना दंडवत आहे, आणि त्यांच्या पायावर माझं चित्त जडो। जटाजूट गंगार्ध चंद्रभाळी तिचा नेत्र ज्वाळी जात वेद। जटाजूट जटा आहे आणि माथ्यावर चंद्र धारण केलेला आहे। ज्या वेळेस 20 पचन केलं त्यावेळेस दाह निर्माण झाला, तेव्हा भगवंताने चंद्र डोक्यावर धारण केला, परंतु आग काही शांत होईना, कंठ काही शांत होईना। तेव्हा 2 अक्षरे नारदाने सांगितलं, राम ही 2 अक्षरे त्यांनी कंठामध्ये धारण केली। राम कृष्ण हरी, राम श्रीराम, राम श्रीराम असा त्यांचा दाह महाराज शांत झाला 2 अक्षराने, राम नामाने। तेव्हा कंठी काळकूट डोर त्रिशूळ हाती, सर्वांगी होती शोभत असे नामदेवराय वर्णन करतात। गळा रुंड माळा खापर हस्त की राम नाम मुखी सर्व काळ। राम नाम त्यांच्या मुखामध्ये धारण केलेला आहे। रुंड माळा गळ्यामध्ये आहे, गज चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजित, आणि भगवंताचं रान हे मशानामध्ये आहे। तयाची पायी माझे दंडवत घडो आणि चित्त जडो नामी। तेव्हा त्यांच्या पायावर मी दंडवत करतो आणि माझे चित्त त्यांच्या नामामध्ये जडो असे नामदेव महाराज म्हणतात। नामा म्हणे नामे नासोनिया पाप, करी सुखरूप भक्ता लागी पहा। नामदेव महाराज म्हणतात संत हे दयेचे सागर असतात, मायेचे सागर असतात आणि कृपावंत असतात। तेव्हा नामदेवराय म्हणतात की जे तुझे भक्त आहे त्यांना देवा हे भगवंता महादेवा सुखरूप ठेव। महादेव महाराज की जय।